ठीक आहे, बघूया आपण. ज्योतिष घंटा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा, जेणेकरून आमचे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळतं आणि आमचा एकही व्हिडिओ आपण चुकवू शकत नाही. तर मंडळी, अवश्य माहिती घ्या या चॅनलच्या माध्यमातून. हा, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, बघूया. सुरुवात करूया. बघा, आपण कोणता भाग पाहत होतो, म्हणजे लक्षात येईल परत एकदा. हं. ताणतणावाचे प्रकार आपण पाहिले अगोदरच. त्याच्यानंतर ताणतणावाची लक्षणं असा भाग आपला चालू होता. आणि त्याच्यातला बौद्धिक आणि भावनिक हे दोन्ही प्रकार झालेले आहेत असं वाटतंय मला. बौद्धिक प्रकार झालेले आहेत आणि भावनिक सुद्धा झालेत असं वाटते. भावनिक झालेत का नाही आठवते का तुम्हाला? का नाही? हॅलो. बौद्धिक प्रकारामध्ये विस्मरण असा भाग होता. हा. विस्मरण म्हणजे काय? हा, आठवतंय का बघा? हा, आठवण्याचा प्रयत्न करा, लक्षात येईल. स्मरण कर. विस्मरण. हा. त्यासोबत लक्ष केंद्रित करण्यास किंवा लक्ष देण्यास असमर्थता. म्हणजे बघा, सहजच एखादा माणूस दुःखी असेल, स्ट्रेसमध्ये असेल, तर आपण जे काही काम करतोय त्याच्यावरती त्याचं लक्ष नसतं. त्याचं मन वेगळ्याच ठिकाणी गुंतलेलं असतं आणि हात वेगळ्याच ठिकाणी गुंतलेले असतात. म्हणजे काम वेगळंच करतोय आणि लक्ष दुसरीकडेच आहे, वेगळ्याच विचारांवरती आहे. आणि कितीही प्रयत्न केलं तरी तो आपल्या केल्या जाणाऱ्या समोर असणाऱ्या कामावरती तो लक्ष करू शकत नाही. म्हणजे असा सुद्धा एक प्रकारचा प्रभाव किंवा ताणतणावाचा परिणाम असतो. त्यासोबत स्मरणशक्तीचा अभाव असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या व्यक्तीला पटकन एखादी गोष्ट आठवत नाही, त्याला डोक्यावरती थोडासा ताण द्यावा लागतो. परंतु सहजच आपण असं म्हणतो बघा, मला हा ते माहित आहे परंतु नेमकं त्याचं नाव मला आठवत नाही, असा आपल्यासोबत पण कधी कधी घडतं. परंतु जे तीव्र तणावाखाली असतात, दीर्घकालीन तणावाखाली असतात, त्यांना सुद्धा अशा गोष्टी वारंवार घडतात. विस्मरण होण्याची शक्यता जास्त असते किंवा विसरभोळेपणा. आता बघा, लक्ष केंद्रित एका गोष्टीमुळे या 2-3 गोष्टी घडू शकतात का बघा. आपलं जर लक्षच नसेल तर स्मरणशक्तीचा अभाव सहजच होणार आहे. आणि आपलं लक्षच नसेल, समजा आपण एखादी गोष्ट कुठंतरी ठेवली आहे, ती सुद्धा आपल्याला विसरते किंवा लक्ष नसल्यामुळं आपण ती तिथंच ठेवून येतो. असं पण घडू शकतं. म्हणजे विसरभोळेपणासारखा लक्षणं त्या ठिकाणी त्या व्यक्तीला दिसू शकतात. त्यासोबत अशी जी व्यक्ती आहे तणावाखाली असणारी, ती चुकीचे निर्णय सुद्धा घेऊ शकते. कारण त्याच्या विचार डोक्यामध्ये तेच असतं, वारंवार वारंवार तेच असतं. किंवा एखादी जर दुर्घटना त्याच्यासोबत घडलेली असेल, तर हे माझ्यासोबतच का घडलं? या जगामध्ये भरपूर लोक आहेत, त्यांच्यासोबत घडायला पाहिजे होतं किंवा इतरांना घडायला पाहिजे होतं, माझ्यासोबत का घडलं? असं वेगवेगळे विचार त्याच्या मनामध्ये येतात. मग जगण्यात काही अर्थ नाही, माझ्या जगण्यामध्ये काही अर्थ नाही, मी कशाला जगू? असं वेगवेगळे अर्थ त्याच्या जीवनामध्ये प्रश्न येत जातात. त्या प्रश्नांच्या सर्कलमध्ये, सायकलमध्ये तो गुंतत जातो. ते प्रश्न त्याला सुटत नाहीत. वारंवार तेच 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 प्रश्न त्याला भेडसावत जातात आणि तो एकदा चुकीचा निर्णय घेऊन बसतो. चुकीचा निर्णय तो काय करतो? ऍक्सेप्ट करतो. आणि असे चुकीचे निर्णय काय आहेत मग? सहजच बघा, याच्यामध्ये उदाहरण एखादं सांगू शकतो आपण. आत्महत्येसारखे चुकीचे निर्णय तो घेऊ शकतो. बघा, परिस्थिती कितीही कठीण असू द्या, कितीही कठीण असू द्या, त्या परिस्थितीमध्ये आपण डटके राहायला पाहिजे, स्थिर राहायला पाहिजे, कितीही अवघड परिस्थिती राहू द्या. आणि काळ किंवा वेळ, जिला आपण म्हणतो, वेळ ही इतकी समर्थशाली आहे, इतकी समर्थशाली आहे की प्रत्येक दिवस ती घालवून दाखवू शकते. कितीही वाईट दिवस असू द्या, ती घालवण्याची ताकद सुद्धा या वेळेमध्ये आहे. आणि असं पण आपल्या जीवनामध्ये होतच असतं. कसं? तर सुख आलं की दुःख,
दुःख आलं की सुख. म्हणजे हे चढ उतार जे आहेत बघा, जसं की रात्र गेली की दिवस निघतोच आणि दिवस गेला की रात्र निघते. पण कोणतंही स्थिर राहत नाही बघा, एक लक्षात घ्यायचं. दिवसही स्थिर राहत नाही आणि रात्रही स्थिर राहत नाही. म्हणजे दिवस म्हणजे आपण थोडक्यात सुख असं समजूया आणि रात्र म्हणजे दुःख असं समजूया. मग बघा, एखाद्याचे दिवस वाईट आहेत, खूप वाईट दिवस आहेत, परंतु ते स्थिर आयुष्यभर ते स्थिरच राहणार आहेत असं नाही. ते पलटी मारणार आहे. वाईट दिवस गेले की चांगले दिवस येणारच आहेत आणि चांगले सुद्धा स्थिर राहणार नाहीत. चांगले सुद्धा आयुष्यभर ते स्थिर राहणार नाहीत. चांगल्यांचा सुद्धा थोडासा कालावधी आहे आणि चांगले गेले की परत वाईट येणार आहेत आणि परत वाईट आले की परत ते वाईट जाणार आहेत, परत चांगले येणार आहेत. म्हणजेच दिवस गेली की रात्र, रात्री गेली की दिवस आणि दोन्हींनाही येणं भागच आहे. दिवस रात्र हा खेळ रोजचा चालतच असतो, दैनंदिन चालत असतो आणि ते होणं गरजेचं आहे. आणि सुख दुःखाचं सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये तसंच आहे, कंपल्सरी असल्यासारखंच आहे. दोन्ही गोष्टी येतात आणि जातात, येतात आणि जातात. तर दोन्ही गोष्टीमध्ये आपण स्थिर राहून बघणं, म्हणजे बघा, द्रष्टाभाव आपण ठेवणं तिथं गरजेचं आहे. बघा, जसं की आपल्या आयुष्याचा जो पिक्चर आहे, आपण रोल करण्यासाठी या जगामध्ये आलोय. काय करण्यासाठी? रोल. जसं की एखादा पिक्चर आहे, तो अगोदरच शूट केलेला असतो. अगोदरच शूट केलेला असतो. मग नंतर आपण काय करतो, त्याचं समजा कॅसेट असेल म्हणा किंवा मेमरी असेल, ते टाकतो किंवा ज्यावेळी तो रिलीज होतो, तो रिलीज झाला की तो प्रस्तुत होतो. म्हणजे आपल्याला बघण्यासाठी प्रस्तुत होतो. मग काय करतो आपण सगळेजण, तो बघतो, त्याचा आनंद घेतो. चांगली जर हे चालू झालं तर त्याच्यामध्ये हसतो. वाईट जर क्षण त्याच्यामध्ये दाखवत असतील तर आपलं सुद्धा मन भारावून जातं, दुखावलं जातं. असं वेगवेगळ्या गोष्टी घडतात. ती गोष्ट वेगळी झाली. पण तो जो पिक्चर आता प्रस्तुत होतोय, प्ले होतोय, तो काय झालेला आहे, अगोदरच हे केलेला आहे, म्हणजे रेकॉर्ड केलेला आहे, व्हिडिओ केलेला आहे. बरोबर आहे. आणि प्रत्येकाच्या आयुष्याचं सुद्धा बहुतेक तसंच असावं असं मला वाटतं, की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ज्या घडणाऱ्या घटना आहेत, ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या अगोदरच ठरलेल्या आहेत. अगोदरच परमेश्वरानं तो पिक्चर काय केलेला आहे, शूट करून ठेवलेला आहे. आणि आता सध्या काय होतोय, तो रिलीज म्हणजे प्ले होतोय. फक्त प्ले बटन दाबलेला आहे आणि तो प्ले होतोय. आणि हा जो प्ले होणारा पिक्चर आहे तो कुठपर्यंत, जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो मधला खेळ आहे सगळा, तो खेळ नियतीनं किंवा परमेश्वरानं अगोदरच ठरवून ठेवलेला आहे. फक्त तो चालतोय. आणि आपण त्या पिक्चरमध्ये बघा, जसं की एखादा पिक्चर बघताना आपण जसं भारावून जातो, तसंच आपण एक द्रष्टा स्वरूपानं आपल्या आयुष्याकडे बघायचं आहे. एक साक्षी भावानं त्या आपल्या आयुष्याकडे बघायचं आहे. मी कोण आहे? सांगा, मी कोण आहे? मी शरीर आहे का? किंवा सगळे सोयरे माझे आहेत का? मी तर चिदानंद स्वरूप आत्मा आहे. बरोबर आहे. आणि या शरीरामध्ये मी वास करतोय. किती वेळ? किंवा हे जे शरीर आहे, हाडामासाचं जे शरीर आहे, ते आत्म्यानं काय केलेलं आहे, किरायाने घेतलेलं आहे, भाड्याने घेतलेलं आहे. आणि जोपर्यंत ते आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये तो राहणार आहे. आणि पुन्हा त्याचं किराया संपला की हे घर जे आहे, हे शरीर जे आहे, ते सोडून तो निघून जाणार आहे. परत आणखीन दुसऱ्याच कुठल्या तरी घर घेणार आहे तो भाड्यानं. जसं की आपल्या ह्याच्या शास्त्रामध्ये म्हटलं जातं की 84 लक्ष योनी आहेत. मग वेगवेगळी घरं घेईल, वेगवेगळ्या घरात राहील, वेगवेगळ्या घरातली दुःख वेगळी. असा हा विषय वेगळा आहे. परंतु आपल्या जीवनामध्ये चालत असणाऱ्या सगळ्या गोष्टींकडं आपण एका साक्षीभावानं फक्त बघत राहायचं. बघण्याच्या दृष्टिकोनातून चालत राहायचं. सुख आणि दुःख येतच जातात. त्याच्यावरती तेवढं आपण डिपेंड राहायचं नाही. ठीक आहे. म्हणजेच आपण कुठून गेलो बघा तिकडं, कशामुळं गेलो, तर चुकीचे निर्णय या एका वाक्यावरून आपण तिकडे गेलो. म्हणून कितीही अडचण परिस्थिती किती गंभीर असू द्या, त्याच्यामध्ये स्थिर राहायचं, चुकीचे निर्णय घ्यायचे नाहीत. परंतु स्ट्रेसमध्ये असलेला व्यक्तीचे चुकीचे निर्णय घेतो आणि जीवन संपवतो. बघा, परमेश्वरानं काय म्हणलंय,
जीवन जगून दाखवा म्हणून या पृथ्वीवरती पाठवलेलं आहे. मरून दाखवा म्हणून पाठवलेलं नाही. तर आपल्याला मरून दाखवायचं नाही, जीवन जगून दाखवायचं आहे. आणि विशेष एक आणखीन एक गोष्ट म्हणजे सांगावीशी अशी वाटते, की बघा ज्यावेळी आपण जगतो किंवा एखादा व्यक्ती आहे, समजा सगळ्या सुखसुविधा आहेत, सगळं सुख आहे, पैसा आहे, अडका आहे, सगळं सगळं काही आहे. तर अशा सुखी जीवनामध्ये तर कोणीही जगेल, कोणीही जगतं, कोणीही जगून दाखवेल. पण जिथं अडचणी आहेत, जिथं समस्या आहेत, अशा ठिकाणी जगून दाखवणं म्हणजे खरं जगणं आहे. बघा, चांगल्या वेळी, चांगल्या परिस्थितीमध्ये तर कोणीही जगणार आहे. परंतु जो अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये, अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा जगून दाखवतो, त्याला जगणं म्हणायचं. बरोबर आहे का? असं म्हणून चुकीचे निर्णय घेऊ नये, टाळले पाहिजेत. त्यासोबत पुढे आणखीन काय सांगितले बघा, स्ट्रेसमध्ये असणारे जे व्यक्ती असतात, ते अति निराशावादी असतात. अति निराशावादी म्हणजे नकारात्मकता त्यांच्यामध्ये भरलेली असते. म्हणजे कसं, समजा एखादं काम आहे, तो हे काम माझ्यानं होईल किंवा मी करू शकेन असं विचार तो करत नाही. तर त्याच्यामध्ये मनामध्ये न्यूनगंड काय असतो, की हे मी करू शकत नाही किंवा माझ्याच्यानं हे होणार नाही. हे मी कसं करू? माझ्यानं होईल का? अशा वेगवेगळ्या गोष्टी किंवा बघा 2 व्यक्ती आपण समोर घेऊयात, आशावादी आणि निराशावादी. आशावादी काय करेल, की काहीही करून ते काम पूर्ण करण्यासाठी धडपड करेल. ते काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल. परंतु निराशावादी जो आहे, तो ते काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार नाही किंवा मला हे पार पाडायचंच आहे, हे मला हे पूर्ण करायचंच आहे, हे असं कोण ठरवतो? आशावादी ठरवतो. परंतु निराशावादी मात्र मी हे पार पाडू का नाही, असा त्याच्या मनामध्ये न्यूनगंड असतो. आणि कितीही अडचणी आल्या, तर त्या अडचणींना समोर जाऊन तोंड देऊन आशावादी लोक पुढे जातात. परंतु निराशावादी लोक 1-2 अडचणी जरी आल्या, तरी आपले हात टेकतात. आपले हात त्याच ठिकाणी टेकतात. असं आणि स्ट्रेसमधले लोक सुद्धा निराशावादी असतात. त्यांच्या आलेल्या अडचणींबाबत निराशावादी तर असतातच, त्यासोबत त्यांच्या स्वतःच्या जीवनाबाबतीत सुद्धा ते निराशावादी असतात. त्यासोबत नकारात्मक गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित करणं, अशी लक्षणं सुद्धा, अशी बौद्धिक लक्षणं सुद्धा अशा व्यक्तीमध्ये दिसून येतात. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा, नॉनस्टॉप चिंताग्रस्त रेसिंग विचार. म्हणजे काय? आताच मी म्हणल्याप्रमाणे बघा, ती व्यक्ती कुठेही बसो, उठो, कुठं जावो, शेतामध्ये जावो किंवा कोणतं काम करो, त्यावेळी प्रत्येक वेळी एकच विचार त्याच्या मनामध्ये घोळत असतो. आणि तोही कसा, की कंटिन्युअस फक्त त्याचं लक्ष त्याच विचारावरती असतं. जसं की आता बघा, सहजच आपण एखाद्या मानसिक विकार असणाऱ्याला किंवा स्ट्रेसमध्ये असणाऱ्या व्यक्तीला आपण डॉक्टरकडे नेलं, तर डॉक्टर काय म्हणतात हो, काय सांगतात, की जरा थोडंसं फिरत जावा, जरा मित्रांमध्ये बसत जावा, मित्रांसोबत गप्पा मारत जावा. मग असं का सांगितलं जातं हो? का सांगताय असं बरं सांगा बरं? किंवा एखादा पिक्चर बघा किंवा जे आवडतं ते करा, असं सुद्धा सांगितलं जातं. का सांगितलं जात असेल असं? मनाला डायव्हर्ट करण्यासाठी तसं. हा, लक्ष विचलित राईट. होतं. हा. मनामध्ये जी एक सायकल चालू आहे एकाच विचारावरती, एकाच विचाराची, ती कट करण्यासाठी, ती सायकल ब्रेक करण्यासाठी हे असं सांगितलं जातं. जसं की खेळ खेळा. समजा एखाद्या वेळी समजा सहजच खेळ म्हणजे काय, क्रीडांगणावरच जाऊन खेळावं असं नाही. समजा छोटे छोटे खेळ घरातले कॅरम वगैरे म्हणा किंवा असं कुठले खेळ खेळताना सुद्धा आपलं मन त्या खेळामध्ये गुंतून जातं. किंवा ज्यावेळी आपण मित्र मैत्रिणींमध्ये असतो, त्यावेळी सुद्धा वेगवेगळ्या गप्पा मारणं, की त्याच्यामध्ये आपण गुंतून जातो, रंगून जातो. परंतु बघा, माझा आणखीन एक अनुभव असा सांगायचा आहे तिथं, की जो व्यक्ती स्ट्रेसमध्ये आहे, तो इतर वेळी जितका आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये गुंतून जाऊ शकतो, तितका स्ट्रेसमध्ये असल्यानंतर जात नाही बघा. लक्षात येतं पटकन. बरोबर आहे का? म्हणजे आपण सहजच म्हणतो, "काय झाले की बाबा आज गप्पच आहेस?" म्हणजे आपल्या मित्रांना सुद्धा कळतं, की
काहीतरी झालंय याच्या बाबतीत, थोडंफार काहीतरी झाले आणि हा कसा आहे, निराश आहे. म्हणजे रोज जशा गप्पा गोष्टी चालायच्या तसा तो सहभाग घेत नाही किंवा तसा इंटरेस्ट तो गप्पा गोष्टींमध्ये दाखवत नाही, असं सुद्धा दिसून येतं. म्हणजे पटकन तो व्यक्ती आपल्याला कळतो, मित्रांना कळतो, की हा काहीतरी थोडंफार झालंय याच्या बाबतीत असं. म्हणजे तरी पण मित्रांसोबत असावं, राहावं. बघा प्रत्येक गोष्ट मित्रासारखा हा नाही, कोणीही नाही. म्हणजे बघा प्रत्येक गोष्ट आपण एका व्यक्तीला सांगू शकतो, तो म्हणजे कोण आहे, मित्र. बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या आपण आई वडिलांना पण सांगू शकत नाही किंवा आपल्या कुठल्याही नातेवाईकाला आपण त्या सांगू शकत नाही. परंतु मित्र मात्र एक असा आहे की त्याला आपण आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी, म्हणजे कसं, चांगल्याही गोष्टी आणि वाईटही गोष्टी, मित्र म्हटलं की बघा आपण दोन्ही गोष्टींनी त्याला स्वीकार केलेला असतो. तो जितका चांगला आहे तितकाही स्वीकार केलेला असतो आणि जितका वाईट आहे तितकाही स्वीकार केलेला असतो. चांगला असेल वाईट असेल आपला आहे असं स्वीकारलेलं असतं. म्हणजेच आपण त्याला जसं स्वीकारले तसं त्यानं सुद्धा आपल्याला स्वीकारलेलं असतं मित्रानं. जसं की मग आपल्या जीवनातल्या चांगल्या वाईट गोष्टी ज्याही असतील त्या सगळ्या त्याला माहीत असतात. म्हणून मित्रांसोबत असावं, फिरावं, गप्पा गोष्टी कराव्यात, जेणेकरून सांगितल्यानं मन हलकं होईल, मन मोकळं होईल. असा म्हणजेच हे कशासाठी, तर नॉनस्टॉप जे विचार येणार आहेत त्याला टाळण्यासाठी असा उपाययोजना आपण त्याच्यावरती करू शकतो. किंवा आणखीन काय म्हणले बघा, बौद्धिक लक्षणांमध्ये सतत चिंतित, चिंतित आणि चिंतित. म्हणजे याचं उदाहरण कसं देता येईल बघा आपल्याला. वरचं उदाहरण कसं दिलं, की वारंवार एकच विचार घोळतोय मनामध्ये आणि ही सतत चिंतेत म्हणजे काय, तर त्या गोष्टीविषयी असणारी चिंता. म्हणजे कसं होईल, आता माझं कसं होईल, किंवा भविष्याबद्दल चिंता, माझं पुढं कसं होईल, असं म्हणजे त्या त्या प्रसंगानुसार ती जी गोष्ट आहे आणि त्याच्या बाबतीत जी काळजी आहे किंवा जी चिंता आहे त्याच्याविषयी वारंवार चिंता वाटणं आणि त्या चिंतेच्या दडपणाखाली गळून जाणं, अशी लक्षणे सुद्धा त्या ठिकाणी दिसून येतात. त्यासोबत उदासीनता, काहीही करू वाटत नाही. बघा समजा एखादा स्ट्रेसमध्ये असणारा व्यक्ती, आत्ताच आपण मित्रांचं उदाहरण दिलं, की तो गप्पा गोष्टीमध्ये सुद्धा सहभागी होत नाही. तसंच मग समजा अ, अ, गप्पा गोष्टी ह्या गोष्टी कशा आहेत, सगळ्यांना आवडणाऱ्या आहेत. त्या स्ट्रेस देणाऱ्या नाहीत. परंतु आवडणाऱ्या गोष्टीमध्ये सुद्धा तो सहभागी होत नाही. मग न आवडणाऱ्या, जसं की काम करणं असेल, ऑफिसचं काम असेल, अभ्यास करणं असेल, घरचं काम असेल, अशा इतर गोष्टींमध्ये तर मन लागेल का हो मग त्याचं? सहजच लागणार नाही. म्हणजेच प्रत्येक ह्याच्या बाबतीत तो कसा असतो, उदासीन असतो. म्हणजे काय, मी काय करून, मी हे करून काय होणार आहे? काय आता म्हणजे काय विचार असतात बघा, कसे असतात, काय आता माझं संपलं हे सगळं, असं. म्हणजे काय करून तर काय फायदा, असं वेगवेगळे विचार. म्हणजे जीवनाशी उदासीन झालेला असतो तो, स्वतःच्या जीवनाशी उदासीन झालेला असतो. त्याच्यामुळं काही करणं त्याला आवडत नाही. म्हणजे आता हे जे उदाहरणं आहेत ते ज्या त्या स्ट्रेसनुसार असतील बरं का. अल्पकालीन स्ट्रेसनुसार वेगळे असतील किंवा जसं की आताच मी म्हटलं बघा, की आता मी जगून काय करू, काय गरज आहे. म्हणजे हे कोणाच्या बाबतीत असेल हो? कसं उदाहरण असं सांगता येईल बघ? स्ट्रेस कसा असेल त्याचा मागचा? अजून एकदा विचारा सर प्रश्न, काय म्हणतो? हा बघा, आता सहज बोलता बोलता आपण बोलून गेलो की एक कोणता विषय चालू होता, की समजा सतत उदासीन असं एक लक्षण सांगितलं आपण बौद्धिक लक्षणामध्ये. त्याच्यामध्ये काय म्हटलं, की कसा उदासीन असतो, तर स्वतःच्या जीवनाशी सुद्धा उदासीन असतो. प्रत्येक कामामध्ये तर उदासीन असतोच, तर स्वतःच्या जीवनामध्ये सुद्धा उदासीन असतो. जसं की कसं, तर माझं काय जगणं काय कामाचं, मी जगून काय करू, कोणासाठी जगू, अशा ज्या गोष्टी असतात त्याच्यासाठी उदाहरण काय सांगता येईल तर मला कळत. म्हणजे ही जी लक्षणं आहेत त्या स्ट्रेसनुसार बदलणारी आहेत बघा.
त्याला आलं का लक्षात? कोणीतरी एखाद दिवस असं ते प्रेमात धोका मिळाल्यास करतील बघा माणूस. हा, प्रेमात धोका मिळालेला असेल किंवा एखाद्या स्त्रीचा पती वारलेला असेल किंवा एखाद्या पुरुषाची पत्नी वारलेली असेल किंवा तारुण्यामध्ये एखाद्याचं मूल अ, अ, हे झालेलं असेल, गमावलेलं असेल एखाद्यानं. आता बघा त्याच्या सहजच एकच मुलगा आहे, एकच मूल आहे त्याच्यासाठी आणि ऐन तारुण्यामध्ये जर तो हरवला, तर किती कठीण आहे बघा, किती कठीण परिस्थिती आहे त्याच्यासाठी. बरोबर आहे? म्हणजे तो सहजच असं म्हणणार आहे, की कशासाठी जगायचं आता? काय करायचं जगून? कोणासाठी कमवायचं? कोणासाठी राहायचं? असं म्हणजे ही जी लक्षणं आहेत, उदासीनतेची लक्षणं आहेत आणि ही लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये दिसून येतात. म्हणजे स्ट्रेस जसा आहे तशानुसार लक्षणं. तसंच मोबाईल हरवलाय आणि मी आता जगून काय करू असं तो म्हणेल का? म्हणणार नाही. त्या ठिकाणी तो म्हणणार नाही. म्हणजे नाही म्हणणार. हां. एक मोबाईल हरवल्यानंतर एक थोडे दिवस स्ट्रेसमध्ये राहील तो एक 10-15 दिवस. मुलगा असेल तर मग आई-वडिलाच्या मागे किटकिट लावेल, "हां, मला पाहिजे, दुसरा पाहिजे, दुसरा पाहिजे." असं ते थोडे दिवसापुरतं असेल. म्हणजे वेगवेगळ्या स्ट्रेसनुसार ही लक्षणं सुद्धा तशी असतील. ठीक आहे, पुढे बघूया आणखीन. हं. उदासीनता, नैराश्य आणि चिडचिडेपणा. सहजच ह्या वेगवेगळी लक्षणं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. ही झाली बौद्धिक लक्षणं. भावनिक लक्षणामध्ये सुद्धा तशा स्वरूपाचं आहे. चिड निराशा, चिंता, चिडचिड, राग, दुःखी असणं किंवा आयुष्यात नियंत्रण कमी झाल्याची भावना, स्वभावाच्या लहरी. स्वभावाच्या लहरी म्हणजे कधी म्हणजे कधी चांगलं वाटतं, तर कधी स्ट्रेसमध्ये जातो. तर परत थोडंसं चांगलं वाटतं, परत स्ट्रेसमध्ये जातो. परत चांगलं वाटतं, परत स्ट्रेसमध्ये जातो. असं त्या स्वभावाच्या वेगवेगळ्या लहरी त्याला दिसून येतात आणि तो सहजच भारावून जातो. म्हणजे समजा त्याच्या स्ट्रेसशी संबंधित थोडंफार कोणी काही बोललं किंवा कोणी काही विचारलं किंवा त्याच्या स्ट्रेसच्या संबंधितच आपल्या ह्याच्यामध्ये समाजामध्ये, वातावरणामध्ये काही घडलं, तर लगेचच तो भारावून जातो, दुःखी होतो. काही-काही जण तर रडतातच. असे स्वरूप सुद्धा असतं भावनिक ह्याच्यामध्ये किंवा सतत अस्वस्थ करणारे विचार, एकटेपणा. अशा स्ट्रेसमध्ये असणाऱ्या व्यक्ती मात्र कोणाचीही संगत त्याला नको वाटते, एकटं राहावं वाटतं. त्यासोबत अस्थिरता, अशा वेगवेगळ्या भावनिक गोष्टी सुद्धा आपण तिथं सांगू शकतो. थोडंसं पुढं बघूया आणखीन. शारीरिक. आता बघा, शारीरिक बदल काय काय त्याच्यामध्ये दिसून येतील, काय काय सांगता येईल बघा. उच्च रक्तदाब सांगता येईल का? सहजच सांगता येईल. त्याचा बीपी वाढलेला असतो, हाय असतो किंवा हृदयरोग. आता बघा, हृदयरोग असेल किंवा झटका असेल, हे सगळे म्हणजे हृदयाशी संबंधित आहेत. उच्च रक्तदाब, हृदयरोग, झटका असे जे विकार आहेत हे सगळे हृदयाशी संबंधित आहेत. त्यासोबत आणखीन काय सांगता येईल बघा, उच्च रक्तदाब जो आहे तो एक निशाणीच आहे कशाची? ती व्यक्ती स्ट्रेसमध्ये असल्याची. बरोबर आहे का? शिक्कामोर्तब. सहजच आपण डॉक्टरकडे गेलो बीपी वाढलाय म्हणून, तर काय म्हणतात डॉक्टर? काय टेन्शन घेतला की बाबा म्हणतात. बरोबर आहे? म्हणजे पटकन शिक्कामोर्तब कशाचा करतात? टेन्शनचा करतात, स्ट्रेसचा करतात, ताणाचा करतात आणि उच्च रक्तदाबाचा, बीपीचा आणि ताणतणावाचा अतिशय घनिष्ठ असा संबंध आहे. त्यासोबत आता बघा, आपण काही-काही जण म्हणतात सहजच, की "सर मला काही ताणतणाव नाही, तरी पण कसं काय असं?" परंतु आपण ज्यावेळी ताणतणावाचे वेगवेगळे प्रकार जे बघितले बघा, त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं, की कुठला तरी आपल्याला एखादा लागू होतोच. जसं की कोणकोणते प्रकार होते? अतिरिक्त ताण, अपुरा ताण, शेष ताण,
सद्यस्थितीतील ताण, असे वेगवेगळे जे प्रकार आपण बघितले होते, अल्पकालीन ताण, तीव्र ताण, दीर्घकालीन ताण. असं व्यक्ती कुठल्या ना कुठल्या स्ट्रेसमध्ये असतो, परंतु त्याला कळत नसतं की मी स्ट्रेसमध्ये आहे. नेमकं स्ट्रेस म्हणायचं कशाला हेच कळत नाही, तर मी स्ट्रेसमध्ये आहे असं कसं म्हणायचं? किंवा सहजच आता एखादा विद्यार्थी आहे बघा, तर तो सुद्धा काय म्हणतो की आज मला लय टेन्शन आलंय अभ्यासाचं. म्हणजे काय? आपण जशा व्याख्या बघितल्या होत्या बघा, कसं की वेळ कमी आहे आणि अभ्यास जास्त करायचा आहे त्याला. भरपूर अभ्यास करायचा आहे. किंवा मागण्या जास्त आणि अपुरा वेळ, असं स्वरूप पण आपण तिथं व्याख्येचं पाहिलं होतं. म्हणजे खूप अभ्यास करणं हे त्याच्या मागचं एक दडपण आहे त्याच्या मनावरलं आणि त्याच्यासाठी तेच टेन्शनच आहे. बघा, आजकालच्या याच्यामध्ये इंग्लिश स्कूलमध्ये वगैरे गेलं की विद्यार्थी थोडेसे हे दिसतात बघा, म्हणजे लठ्ठ झाल्यासारखे दिसतात. असं का होत असेल हो, सांगता येईल का काही? लठ्ठ असे दिसतात, बऱ्यापैकी दिसतात. बघा, मी याच्यावरती पण योग शिकवतोय जिल्हा परिषदला. आणि कारण तो आता कंपल्सरी केलेला आहे शासनानं, सीबीएसई पॅटर्न जिथं जिथं आहे. आणि आता जिल्हा परिषदला प्रत्येक ठिकाणी सीबीएसई पॅटर्न लागू होत आहे. सध्या आता पहिलीला आला आहे तो, आणि नंतर एक एक वर्ग होणार आहे, पहिली दुसरी तिसरी असं होणार आहे. परंतु जिथं जिथं सीबीएसई पॅटर्न आहे, मग ती खाजगी असेल किंवा जिल्हा परिषद असेल, जिल्हा परिषदला सुद्धा योग दिलेला आहे. योग हा विषय त्यांना कंपल्सरी दिलेला आहे. आणि मग इंग्लिश स्कूलमध्ये सुद्धा सीबीएसई पॅटर्न आलेला आहे, तिथं सुद्धा योग कंपल्सरी दिलेला आहे. म्हणजे मी जिल्हा परिषदलाही योग शिकवतो आणि इंग्लिश स्कूलमध्येही योग शिकवतो. तर दोन्हीमध्ये मला एक असं दिसून आलं की इंग्लिश स्कूल मधल्या विद्यार्थ्यांमध्ये हे जे असतात बघा, जे विद्यार्थी आपण त्याला थोडक्यात गुबगुबीत गुबगुबीत असं म्हणतो बघा, म्हणजे अंग वगैरे असं फुगल्यासारखं, बरोबर आहे, गुटगुटीत असं म्हणतो आपण, तशा स्वरूपाचे हे जास्त विद्यार्थी मला, माझा एक कन्क्लुजन सांगतोय, जास्त मला इंग्लिश स्कूलमध्ये दिसले किंवा दिसत आहे. जवळपास 50% आसपास. आणि जिल्हा परिषद मध्ये मात्र तितकी दिसत नाही मला. तर माझ्या तर दृष्टिकोनातून मला आणखीन एकही दिसलेलं नाही, एकही दिसलेलं नाही. असं का असेल बरं? एक तर तणाव आहे अभ्यासाचा, त्यात बैठी जीवनशैली आहे, अभ्यास खूप आहे, त्यामुळे हं. ऍक्टिव्हिटीज कमी आहेत. बघा, वजन वाढणे हा जो प्रकार आहे, याच्या मागे मेजर जे एक आणखीन एक मेजर कारणामध्ये एक कारण आहे स्ट्रेस. वजन वाढण्याची जी वेगवेगळी कारणं आहेत, समजा अतिरिक्त खाणं किंवा तेलकट जास्त कॅलरी असणारं खाणं, बरोबर आहे. किंवा आणखीन एक तुम्हाला सांगितल्यास खरं वाटायचं नाही की रात्री जागरण केल्यामुळे सुद्धा वजन वाढतं. जर समजा तुम्ही रोजच 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत मोबाईल बघत बसताय, किंवा तशी सवय लागलेली आहे 1 वाजेपर्यंत बसताय, किंवा 2 वाजलेले सुद्धा कळत नाही, मग असं ते रोजच घडतंय तुमच्यासोबत. एक एक दिवस, 2 दिवस, 6 महिने, वर्ष, मग असं बरेच दिवस झालं की मग त्याची लक्षणं दिसायला लागतात. आणि आताच काय म्हणलं मी, वजन वाढण्यामागे जी कारण आहेत वेगवेगळी, जसं की जास्त कॅलरी असणार अन्न खाणं किंवा फास्ट फूड खाणं, अशी वेगवेगळी आहेत. त्यासोबत रात्री जागरण करणं हे सुद्धा कारण त्याच्यामध्ये आहे. त्यासोबत या मेजर कारणांमध्ये एक कारण आहे, ते म्हणजे स्ट्रेस. स्ट्रेसमुळं सुद्धा आपलं वजन वाढतं, लठ्ठपणा वाढतो. म्हणजेच आता मी सांगितलेलं जे एक उदाहरण होतं दोन्ही शाळांचं, जिल्हा परिषदचं आणि इंग्लिश स्कूलचं, तर इंग्लिश स्कूलमध्ये मला असं बघण्यात आलं की तिथं काटेकोरपणा जो असतो तो अधिक असतो, की हे केलंच पाहिजे, हे असं झालंच पाहिजे, एवढा अभ्यास केलाच पाहिजे, अशी वेगवेगळं जे प्रेशर आहे, त्या प्रेशर मधले ते विद्यार्थी असतात. मला असं दिसून आलं बघा की ते तितके हसत नाहीत, खेळत नाहीत, मन मोकळेपणानं ते वावरत नाही. आता सहजच मी ज्यावेळी जिल्हा परिषद मध्ये जातो त्यावेळेस मात्र सगळे विद्यार्थी गोळा होतात,
सर 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 म्हणतात, सर आले आले सर म्हणतात, कोणी गुड मॉर्निंग म्हणतं, कोणी असं वेगवेगळे प्रश्न विचारतात, हातात हात देतात. सर छान झालं तुम्ही आलात. सगळेजण खुश होतात. की आज योग करायला भेटणार आहे. म्हणजे थोडंसं आनंदी वातावरण त्यांच्यामध्ये असतं. परंतु ज्यावेळी मी इंग्लिश स्कूलमध्ये जातो त्यावेळी मात्र तसं वातावरण मला दिसत नाही. कोणी मला विचारत पण नाही तिथं. सर आले का किंवा योग आहे, छान आहे, नाही त्याला त्याच्यामध्ये त्यांना आनंद भेटतोय हेही त्यांच्यामध्ये तिथं दिसून येत नाही. कारण त्यांच्या एका वेगळ्याच याच्यामध्ये ते गुंतलेले असतात. स्ट्रेसमध्ये असतात आणि त्यांना प्रत्येक जी गोष्ट आहे पावलोपावली जी केली जाणारी त्यांची जी गोष्ट आहे त्या सगळ्या एका चाकोरी खालून करावं लागतं. मला बघा चाकोरीपणा असावा, काटेकोरपणा असावा, पण तितका पण नसू नये की जो जितका त्रासदायक असेल. कोणतीही गोष्ट बघा, साधं जेवणाचं जरी उदाहरण दिलं तर आपण जेवण अति जास्तही करू नये, अति कमीही करू नये, नॉर्मल मध्यम करावं. मग सगळ्या गोष्टींना ते लागू होतं. मध्यम मार्ग स्वीकारावा, कोणत्याही गोष्टीचा मध्यम मार्ग स्वीकारावा. तसंच अनुशासन, कठोरता ही जी आहे, शिस्त, याच्यामध्ये सुद्धा अतिरेक नको आहे. ते सुद्धा मध्यम असावं. मध्यम असावं, कमीही असू नये आणि अति जास्तही असू नये. ते कसं असं मिडियम असावं. असो, विषय वेगळा झाला. बघा कुठपर्यंत आलोय आपण. शारीरिक ह्याच्यामध्ये बघतोय का? उच्च रक्त ही शारीरिक कारणं झाली. झटका, हा जो झटका आहे दोन प्रकारामध्ये बघू शकतो आपण. म्हणजे कसं, एखादा व्यक्ती आहे त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 10 वर्ष, म्हणजे जास्त दिवस आहे, त्याच्यामुळं पण झटका येतो. आणि स्ट्रेसची जर पातळी अति उच्च असेल, अतिरिक्त असेल, तर त्याला त्याच ठिकाणी पण झटका येऊ शकतो. दोन प्रकार. जो दीर्घकालीन तणावामध्ये आहे, दीर्घकालीन तणावाला तो फेस करतोय रोज, 5-6 वर्षापासून तो फेस करतोय, तर त्याचा परिणाम सुद्धा झटक्यामध्ये होऊ शकतो, परंतु कालांतराने होऊ शकतो. आणि जो अतिउच्च तणावाखाली आहे त्याला लगेचच जागच्या जागी सुद्धा झटका येऊ शकतो. असं स्वरूप शारीरिक परिणामामध्ये आपण दाखवू शकतो. पक्षाघात म्हणा, हा सुद्धा उच्च रक्तदाबाचाच एक परिणाम आहे. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा, शरीर आणि स्नायू यांच्यामध्ये वेदना असणे. म्हणजे ही सगळी लक्षणं कशात सांगता येतील, की आपण सहज स्ट्रेसमध्ये असणारा व्यक्ती काय म्हणतो, माझं डोकं दुखतंय. किंवा एखादा जर समजा एखाद्याला म्हटलं की माझं आज डोकं दुखतंय खूपच, मग आपण सहजच काय म्हणून जातो त्याला, काय टेन्शन घेतलायस की बाबा, बरोबर आहे, कशाचा ताण घेतलायस की, आपण सहजच असं उच्चारून जातो. म्हणजेच ताणतणावाखाली असलं की शारीरिक कारण डोकं दुखणं हे त्याच्यामधलं एक शारीरिक कारण आहे. तसंच शरीर दुखणं, पूर्ण शरीरामध्ये वेदना होणं, स्नायूंच्या वेदना होणं, किंवा सांधे आहेत, सांध्यांमध्ये वेदना होणं, अशी लक्षणं सुद्धा आपल्याला स्ट्रेसमध्ये असलेल्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. दीर्घकालीन स्ट्रेसमध्ये असणाऱ्या व्यक्तींमध्ये त्या ठिकाणी दिसून येतात. त्यासोबत जलद आणि उथळ श्वास, अशा व्यक्तींचा श्वास कसा असतो, वरवरचा असतो. पूर्ण श्वास म्हणजे जितका सामान्य व्यक्तीचा श्वास होतो तशा प्रकारचा श्वास अशा व्यक्तींचा होत नाही. उथळ श्वास होतो. आणि उथळ जर श्वास होत असेल तर काय होतं, ऑक्सिजनची जी पूर्तता आहे तितकी होत नाही, कमी पडतो ऑक्सिजन. मग अशा लोकांना काय होतं, घाबरल्यासारखं होतं. सहजच बघा, जर एखादा व्यक्ती टेन्शनमध्ये असेल तर तो काय म्हणतो, मला कसं तरीच होतंय, घाबरल्यासारखं होतंय, भीती वाटल्यासारखे होतंय, माझा श्वास खालच्या खाली वरच्या वर झाल्यासारखं वाटतंय. अशी जी लक्षणं जे तो सांगतो तशी लक्षणं याच्यामुळे दिसू शकतात. किंवा
सहजच ताणतणावाखाली व्यक्ती असलेला व्यक्ती असं पण म्हणतो की मला आता पूर्वीसारखं काम होत नाही. पूर्वीसारखं काम होत नाही किंवा थोडं सरी चाललं तरी दम लागतो, थोडी सरी चाललं तरी धाप लागते. अशी लक्षणं सुद्धा तो सांगत असतो. ही सगळी कारणं कशामुळे होतात तर जलद किंवा उथळ श्वास. एकतर उथळ श्वास आहे, वरच्या वर आहे आणि दीर्घ नसतो, जलद असतो. लवकर 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 अशी गती म्हणजे श्वासाची गती सुद्धा त्याची जास्त असते. त्यासोबत अशा लोकांचं तोंड कोरडं पडत असतं. कोरडं तोंड पडणे किंवा आणखीन पुढे काय सांगितले बघा, सेक्स ड्राईव्हचे नुकसान म्हणजे लैंगिक जे संबंध आहेत त्या संबंधांवरती सुद्धा अशा लोकांमध्ये जे ताणतणावाखाली आहेत अशा लोकांमध्ये परिणाम झालेले दिसून येतात. त्यासोबत आणखीन काय म्हणले, अतिसार, बद्धकोष्ठता किंवा दबलेला जबडा, मळमळ होणे, चक्कर येणे अशी लक्षणं किंवा वारंवार सर्दी अशा संसर्गग्रस्त म्हणजे पटकन संसर्ग होणे हे एक कारण आहे. काय कारण आहे हो? असं का सांगता येईल? समजा सहजच वातावरण थोडस खराब झाले तर लगेचच नाका वाटे पाणी बोला काय इम्युनिटी म्हणलात? कमी झाली, रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते. हा, आता जसं की आपण अगोदर सांगितलं बघा की लठ्ठपणा वाढण्यामागे वेगवेगळी कारणं सांगितली. त्याच्यामध्ये एक मेजर कारण सांगितलं स्ट्रेस. त्याचप्रमाणे इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्यामागे सुद्धा वेगवेगळी काही कारणं आहेत. त्याच्यामध्ये एक मेजर कारण आहे, ते कारण म्हणजे स्ट्रेस. बघा, कारण अनेक असू शकतात पण त्याच्यामधलं एक महत्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस. स्ट्रेसमुळं पण इम्युनिटी वीक होते, प्रतिकारक क्षमता कमी होते आणि थोडंसं जरी वातावरण चेंज झालं की तो आजारी पडतो किंवा सहजच सर्दीचा एकदा बघा सहजच सर्दीचा पिरियड चालू झाला की आपल्या गल्लीमध्ये सुद्धा लक्षात येतं की त्यालाही सर्दी झालेली आहे, त्यालाही झालेली आहे, तिलाही झालेली आहे, घरी आपल्यालाही झालेली आहे. म्हणजे असं थोडंसं व्हायरल जरी वातावरण असलं तरी तो लगेचच पटकन त्याला बळी पडतो. अशा संसर्गजन्य रोगांना पण तो लवकर बळी पडतो असं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा, भारदस्त हृदयगती म्हणजे जी लोक ताणतणावाखाली असतात अशा लोकांचं हृदय जे असतं ते सामान्य गतीनं दौडत नाही, तर कसं दौडतं, धड 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 धड. घेतला का अनुभव असा कधी? हृदयाचा ठोका जो आहे तो कसा असतो, त्यांचा गतिशील असतो. सामान्य लोकांचे 72 पडायला पाहिजेत, बरोबर आहे, सामान्य लोकांचे 72 पडतात, परंतु यांची गती वाढल्यामुळे काय होतं, 72 ऐवजी 80, 90, 100, 120, 130, 150 असे सुद्धा ठोके पडलेले आहेत काही जणांचे. 120 सुद्धा पडतात, 100 सुद्धा पडतात. म्हणजे काय, हृदयाची गती जी आहे ती तीव्र झालेली आहे. का तर ताणतणावामध्ये असल्यामुळं. त्यासोबत छातीचं दुखणं, आता हृदयगती बीपी असेल तर ते सहज छातीचं दुखणं सुद्धा त्याला त्या ठिकाणी जाणवू शकतं. आता हे सुद्धा एक मुख्य कारण आहे असं आपण सांगू शकतो. किंवा सतत थकवा. आता बघा, थकवा येणारच ना अशा व्यक्तीला ज्या व्यक्तीचं हृदय जोरात धावतंय. जोरात धावतंय म्हणजे काय होतंय, एखाद्याची हृदयगती जर फास्ट असेल तर काय होतं, हृदय बघा सावकाश जर चालत असेल तर ब्लड जो तो काय करतो, ब्लड सर्क्युलेशन करण्याचं काम करतो, म्हणजे रक्त सगळीकडे पसरवण्याचं काम करतो. परंतु हृदयगती वाढल्यामुळं काय होतं, जितकं रक्त पाहिजे त्यापेक्षा जास्त रक्त पसरवलं जातं. म्हणजे थोडक्यात आपण याच्यात एक उदाहरण सहज सांगू शकतो, जसं की बघा, तुषार सिंचन आणि मोकळं पाणी देणं. मोकळं पाणी दिल्यास पाणी जास्त लागतं का तुषार सिंचनानं जास्त लागतं? मोकळं पाणी. मोकळं पाण्याला पाणी कसं जास्त लागतं. परंतु आपल्याला गरज आहे तुषार सिंचनाची, आणि जर आपण मोकळं पाणी दिलं तर भागेल का? मग भागणार नाही. मग काय होईल,
परिणाम काय होईल, तर विहिरीतलं पाणी लवकर संपेल. बरोबर आहे. शेतकरी असेल तर लक्षात येतं पटकन. बघा, तुषार सिंचनानं दिल्यास पाणी लवकर संपतं का मोकळं पाणी दिल्यास लवकर संपतं? मोकळं दिल्यास लवकर संपतं. म्हणजेच तसंच आहे. हृदयगती जर तीव्र असेल हृदयगती जर तीव्र असेल तर अनावश्यक रक्त जास्त हे होतं, पसरवलं जातं. आणि मग होतं काय, रक्ताची कमतरता भासते. म्हणजे इंधन जे आहेत. आवाज आवाज कोणाचा आहे? म्यूट करा. म्हणजे होतं काय बघा कसं, की एखादी गाडी आहे आणि 1 लिटर मध्ये ती 50 किलोमीटर जाते, ही योग्य आहे. पण जर ती 50 किलोमीटर साठी जर तिला 2 लिटर तेल लागत असेल तर हे काय आहे, अयोग्य आहे. म्हणजे उच्च रक्तदाबामध्ये सुद्धा आपल्या शरीरात तसंच होतं, किंवा हृदयाची गती वाढलेली असेल तर तरी सुद्धा आपल्या शरीरामध्ये तसंच होतं. म्हणजे काय, आपण सहजच गाडी जर समजा 2 लिटर मध्ये जर 50 किलोमीटर जात असेल तर आपण काय म्हणतो, अवरेज कमी देत आहे, गाडीचं अवरेज कमी झाले असं आपण म्हणतो. त्याचप्रमाणे शरीराचं सुद्धा अवरेज कमी होतं. कधी, ज्या व्यक्तीला उच्च रक्तदाब आहे किंवा ज्या व्यक्तीची हृदयगती जास्त आहे अशा व्यक्तींचं अवरेज कमी होतं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल बघा, उदाहरणावरून. येते ना लक्षात? समजते का? आहेत का कोणी? हो सर, येते समजते. हा हा, चालतंय, ठीक आहे. मग असं रक्त जास्त खातं शरीर, ठीक आहे, हा विषय वेगळा आहे. त्यासोबत कुठं आलोय आपण बघा, छाती दुख, सतत थकवा येणं, याच्याकडे आलो होतो. का, तर रक्त जर जास्त वापरायला लागलं शरीर, तर मग त्याला आणखीन जास्त रक्ताची गरज पडणार आहे ना. मग तिची पूर्तता होते का शरीराकडून? होत नाही. म्हणजे थकवा जाणवतो, म्हणजेच हातपाय गळायला लागतात, हातपाय दुखतात. त्यासोबत आणखीन एक कारण त्याच्यामध्ये आपण वरचं सांगू शकतो, तो म्हणजे कोणतं, तर जलद श्वास किंवा अ, छोटा श्वास, याच्यामुळे सुद्धा शरीराला ऑक्सिजनची पूर्तता हवी तितकी होत नाही. हवं तितकं ऑक्सिजन त्याच्यातून मिळत नाही, आणि न मिळाल्यामुळं शरीराचं इंधनच आहे ऑक्सिजन सुद्धा, त्याच्यामुळं सुद्धा हातपाय दुखू लागतात. वेगवेगळे परिणाम ज्याच्या शरीरावरती होताना आपण पाहू शकतो. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा, तणावग्रस्त डोकेदुखी, हे तर पहिलं सांगितले. निद्रानाश, तणावाखाली असलेला व्यक्ती निवांत झोपलाय असं कधी झालंय का? त्याला झोपच येत नाही. बरोबर आहे. म्हणजे समजा तीव्र ताण असेल किंवा अल्पकालीन ताण असेल, 1-2 दिवसापुरता ताण असेल, तर तो ताण म्हणजे समजा कामाविषयी ताण आहे, मग तो पूर्ण होईपर्यंत राहतो. एकदा काम पूर्ण झालं की तो ताण निघून जातो. म्हणजे ते पूर्ण होईपर्यंत त्याला झोप लागत नाही. आपण सहजच म्हणतो बघा, माझी झोप उडून गेली असं आपण म्हणतो एखाद्या कामाविषयी. जर समजा एखाद्या कामाचं बर्डन त्याच्यावरती पडलेलं असेल, तर आपण सहजच उद्गारून जातो की माझी भूक ताण विसरली, माझी झोप उडून गेली आहे, असं आपण म्हणतो. हे कुठंपर्यंत होतं, की ते काम पूर्ण होईपर्यंत होतं. एकदाच का ते काम संपलं की परत पूर्वीसारखी झोप लागते, परत पूर्वीसारखी भूक लागते, परत पूर्वीसारखी तहान लागते. म्हणजेच भूक तहान उडणं किंवा झोप उडणं, ही जी लक्षणं आहेत, ही लक्षणं कशाची आहेत, तर तणावाची आहेत. मग त्या तणावानुसार ती लक्षणं कमी जास्त असतील किंवा दीर्घकालीन किंवा अल्पकालीन असतील. त्यासोबत ठीक आहे, निद्रानाश झालं. शरीरात अस्वस्थता, जसे की थरथरणे किंवा घाम येणे. बघा, अशा लोकांचं जे शरीर आहे थरथरतं. त्यासोबत अशा लोकांना पटकन घाम येतो, पटकन भितात, पटकन एखाद्या गोष्टीला सामोरं जाता येत नाही. त्यांना त्याच्या बाबतीत भीती वाटते, दर घाम यायला लागतो. अशी लक्षणं शारीरिक त्याच्यामध्ये दिसतात. त्यासोबत रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. असे एकंदरीतच बऱ्याचपैकी आपण उदाहरणं, लक्षणं त्या ठिकाणी पाहिलेली आहेत.
आणि असा प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये येतो. कसा प्रश्न येतो की ताणतणावाची शारीरिक कारणे लिहा. ताणतणावाची शारीरिक कारणे स्पष्ट करा असा, किंवा ताणतणावाची भावनिक कारणे लिहा, स्पष्ट करा असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी येतो. किंवा लक्षणे, लक्षणं असं म्हटलं जातं. ताणतणावाची शारीरिक लक्षणे स्पष्ट करा, ताणतणावाची भावनिक लक्षणे स्पष्ट करा, किंवा ताणतणावाची वार्तनिक लक्षणे स्पष्ट करा. असे प्रश्न वारंवार पूर्वी सुद्धा आलेले आहेत आणि पुढे सुद्धा येऊ शकतात. म्हणजेच बघा, आपण जे आता सध्या शिकतोय ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा महत्वाचं आहे. दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा त्याचे अनुभव येतात जातात आणि परीक्षेमध्ये सुद्धा ते आपल्याला आता लिहायचं आहे. ठीक आहे. त्यासोबत पुढचा जो चौथा पॉइंट आहे तो वार्तनिक आहे. वार्तनिक कशाला म्हणता येईल? शारीरिक म्हणजे शरीरात बदल. आता रक्तदाब सामान्य पाहिजे म्हणजे 120/80 पाहिजे, परंतु तो 140-100 असा वाहतोय, तर ते काय झालं? शरीरात बदल झाला. बरोबर आहे. सामान्य व्यक्तीला कधी घाम सुटतो का? सुटत नाही, परंतु ताणतणावाखाली असणाऱ्याला घाम सुटतो. ताणतणावाखाली असणाऱ्या व्यक्तीचे हातपाय कापतात. म्हणजे सामान्य माणसाचे कापतात का? नाही. तर हे वेगवेगळे जे बदल आहेत ते कशामध्ये झालेले आहेत? शरीरामध्ये. शरीर सामान्य न राहता असामान्य राहतं. हृदयाचं धडधडणं असामान्य होतं. म्हणून त्याला काय म्हटलंय आपण? शारीरिक कारणे, शारीरिक लक्षणं असं म्हटलंय. आता वार्तनिक म्हणजे काय? कशाला म्हणता येईल वार्तनिक? तर वर्तनामध्ये होणारे बदल. वर्तनामध्ये होणारे बदल, जसं की कोणकोणते? जास्त खाणे किंवा कमी खाणे. अशी व्यक्ती जी आहे, जर समजा सामान्य व्यक्ती काय करते? 3 टाइम जेवण करते, किंवा एखादा व्यक्ती असेल तर 2 टाइम करेल. परंतु अशा व्यक्तीमध्ये भूक, ताणतणावाखाली असणाऱ्या व्यक्तीमध्ये भूक सध्या त्याची वेळोवेळी लागत नाही. कधी लवकरच लागते, कधी उशिराच लागते, किंवा तू जे जेवण करतो तो त्याला एकतर तणावाखाली असलेल्या व्यक्तीला जेवणच करू वाटत नाही. तो जेवत नाही, त्याला जेवण जात नाही. बरोबर आहे. अन्नापासून दूर राहतो. परंतु काही काही जणांमध्ये अशी सुद्धा लक्षणं दिसतात की तो तणावाखाली असला की जास्त खातो. तणावाखाली असेल तर तो जास्त खातो. रोज जितकं खातो त्याच्यापेक्षा जास्त खातो. असं सुद्धा तुम्ही पाहिलेलं असेल. परंतु कमी खाणारे आपण अधिक पाहतो. थोडस जरी भांडण झालं की मग आजचं जेवण नाही करायचं, रुसून बसायचं, अशा वेगळ्या गोष्टी झाल्या सहजच. परंतु दुःखी असेल तर व्यक्ती त्याला, दुःखी असणाऱ्या व्यक्तीला जेवण करावंसं वाटत नाही. म्हणजेच ही वार्तनिक लक्षण आहेत. त्यासोबत निद्रानाश किंवा झोप, खूप झोप, अशी सुद्धा वार्तनिक लक्षणं त्याच्यामध्ये दिसून येतात. किंवा स्वतःला इतरापासून वेगळं करणं, एकटं राहणं, हा सुद्धा त्याच्या वर्तनातील बदल आहे. म्हणजे बघा, सामान्य व्यक्ती कसा असतो? मिळून मिसळून असतो. मित्र आला तरी त्याच्यामध्ये मिसळून जातो. कोणी पाहुणे आले तरी त्याच्यामध्ये मिसळून जातात. परंतु ताणतणावाखाली असणाऱ्याच्या वर्तनामध्ये लक्षणं कशी असतात? तो मित्र-मैत्रिणींमध्ये मिसळत नाही, म्हणजे ह्याचं वर्तन कसं आहे? असामान्य आहे. किंवा कोणी पाहुणा वगैरे आला तर काय, कशाला आलाय की काय नाही, हे डोक्याला ताप, असं नाही. असं होतं त्याच्या बाबतीत, ताणतणावाखाली असणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत. अशी वेगवेगळी तिथं लक्षणं दिसून येतात. त्यासोबत बेजबाबदार असणं, जबाबदारीपणा कमी होतो, बेजबाबदार होतो. त्यासोबत म्हणजे काय हो, कोणतं उदाहरण देता येईल इथं? जसं की म्हणलं बघा मी, काय आता जगून काय करायचं आहे? कोणासाठी करायचं आहे? म्हणजे हे कशामध्ये आलं? हे बेजबाबदारीपणामध्ये आलं. बरोबर आहे का? त्यासोबत आता बघा, ही लक्षणं मात्र खूप आवश्यक, अत्यंत ही आहेत, की जे स्ट्रेसमध्ये असतात ते वेगळ्या दिशेला, वेगळ्या मार्गाला वळतात, वेगळ्या वर्तनामध्ये पडतात. जसं की दारू पिणे असेल, धूम्रपान करणं असेल, किंवा ड्रग्ज घेणं असेल, यासारख्या वेगवेगळ्या पदार्थांच्या ह्याच्यामध्ये तो पडतो. अशी लक्षणं त्याच्यात दिसून येतात. पण ही लक्षणं जास्तीत जास्त कोणामध्ये दिसून येतात? पुरुषांमध्ये का स्त्रियांमध्ये?
पुरुषांमध्ये पुरुषांमध्ये दिसून येतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आतापर्यंत तर आपण पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये जास्त. स्त्रियांमध्ये अशी लक्षणे आपण पाहिलेली नाहीत. ठीक आहे. म्हणजेच काय, ह्या गोष्टी ते करतात. म्हणजे कशासाठी करतात? दुःख विसरण्यासाठी करतात असं म्हणतात. ते म्हणतात. बरोबर आहे. मग हे दुःख किती वेळेसाठी विसरलं जातं हो? एखादा जर पिणारा असेल तर किती वेळेसाठी विसरलं जाईल ते दुःख? 1 दिवसासाठी विसरेल. म्हणजे जोपर्यंत नशा आहे त्याच्यामध्ये तोपर्यंत ते विसरेल. जोपर्यंत सरेल हा. तोपर्यंत. नशा उतरून गेली की परत ते दुःख त्याच्या समोर असणार आहे. मग तो परत काय करतो? तो परत काय करतो? परत परत काय करतो? ते दुःखापासून दूर होण्यासाठी त्याच्या आहारी जातो. म्यूट करा. कोणी आहे बघा, म्यूट करा. हा. परत दुःखातून थोडं दूर होण्यासाठी परत ड्रिंक करतो. मग जितका वेळ ड्रिंक केलेला आहे, नशा आहे, तोपर्यंत ते दुःख दूर राहतं. मग परत नशेतून बाहेर आला की परत दुःख ते त्याच्या समोर येतं. म्हणजे असं काय होतं की ती सायकल बनते. एक सायकल बनते आणि त्या सायकलमध्येच तो गुंतून पडतो. त्याच्यामध्येच तो वाया जातो. त्यासोबत पुढे आणखीन काय म्हणले बघा, ज्यांना अतिरिक्त अतिउच्च तणावाखाली असतात जे लोक, त्यांच्या वर्तनामध्ये कशी लक्षणं दिसून येतात बघा. केस ओढतात आपले स्वतःचेच. बघितले का असं कोणाला? केस ओढतात बघा, तोडून काढतात केस, किंवा नख चावतात, किंवा वेड्यासारखं वागतात. आता बघा, ज्यांच्यामध्ये अतिउच्च स्टेप येऊन गेलेली आहे अशामध्ये मग कसे होतात? दगड मारतात. रस्त्यावर पाहिलेले असतात, आपण पाहिलेले आहेत बघा आपण. दगड मारणारे किंवा निर्वस्त्र असतात बघा. म्हणजे काय, वार्तनिक लक्षण कसं आहे? काय आहे तर कपडे घालावा माणसानं, वस्त्र परिधान करावेत जनसामान्यामध्ये असल्यानंतर. परंतु जो निर्वस्त्र आहे असे पण आपण बरेच ठिकाणी पाहिलेले असेल बघा. वाटेच्या कडेने वगैरे असतात, काहीतरी गोळा करत फिरतात, कागद गोळा करतात, कचरा गोळा करतात, किंवा निर्वस्त्र बसलेले असतात, झोपलेले असतात. आपण काय करतोय कळत नाही, एकच कृती वारंवार करतात, किंवा शिव्या देतात, दगड मारतात. म्हणजे ही कशी लक्षणं आहेत? वार्तनिक लक्षण आहेत. त्यांच्या वर्तनामध्ये बदल झालेला आहे, बिघाड झालेला आहे. त्यासोबत आणखीन पुढे काय सांगितलंय? असामान्य वर्तने किंवा काम न करू वाटणे. आता वार्तनिक लक्षणामध्ये जी वेगवेगळी लक्षणं बघितली आपण, हे सुद्धा स्ट्रेसच्या तीव्रतेनुसार, ताणतणावाच्या तीव्रतेनुसार आपल्याला ती वेगळी करता येऊ शकतात बघा. अतिरिक्त तणावामध्ये वेगळी लक्षणं दाखवता येतील, किंवा कमी प्रकारच्या तणावामध्ये म्हणजे निद्रानाश वगैरे, झोप, असे वेगवेगळे त्याच्यामध्ये सांगू शकतो. परंतु ही जी लक्षणं आहेत ही सर्व काय आहेत? वार्तनिक लक्षणं त्या ठिकाणी पाहिलेली आहेत आपण. ठीक आहे. आता पुढचा जो भाग आहे, आज जो बघितला आपण, काय बघितला? एकदा परत बघा काय म्हणते. ताणतणावाच्या लक्षणामध्ये हा मुख्य पॉइंट आहे, ताणतणावाची लक्षणे. त्याच्यामध्ये बौद्धिक लक्षणे बघितली, भावनिक बघितली, शारीरिक बघितली आणि वार्तनिक बघितली. 4 प्रकारची लक्षणं आपण या ठिकाणी आपली संपलेली आहेत. तर बाकीचा जो भाग आहे तो उद्या बघूया. आणि उद्या जो आहे स्ट्रेस रिस्पॉन्स, म्हणजे शरीरामध्ये जी व्यक्ती तणावाखाली असते किंवा तणावाखाली जाते त्यावेळी त्याच्या शरीरात काय काय बदल होतात, कोणकोणते हार्मोन रिलीज होतात, आणि कोणते हार्मोन रिलीज झाल्यामुळं मग त्याचे बदल काय होतात शरीरामध्ये, ते सगळं आपल्याला पाहायचं आहे. रासायनिक बदल ते आपण उद्याच्या तासामध्ये बघूया.